नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेजवरती, ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. नाव जरी फिटनेसचं असतं तर त्याच्यावर अभ्यासाचे देखील व्हिडिओ अपलोड होतात. तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये एक चूक झाली, मी तुम्हाला ती करेक्शन करून देते. टाईप नंबर 3 मधलं प्रश्न क्रमांक 3चं उत्तर. तर प्रश्न असा होता, 3 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर 28च आहे. आता गंमत अशी झाली की त्याचं चुकायचं कारण असं, लेक्चर 3 वेळा चालू करून बंद केलं. आदल्या दिवशी रात्री एकदा, नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी. नेमकी त्या आपला टाईप चालू होता तिसरा आणि मला त्याच्यात फोन आला. मग तो टाईप मी ओढून घ्यायच्या नादामध्ये घाई माझ्याकडून ती चूक झाली आणि त्या मी कमेंट मध्ये पण करेक्शन केलंय आणि ती कमेंट मी पिन करून ठेवली. आता लेक्चर आपलं अपलोड झाल्यानंतर जर माझं काही चुकलं तर तुम्ही मला ते कमेंट मध्ये सांगत चला. तर नेमकं होतं असं की गणित काय आपण वही पुस्तकातून घेत नाही, जे येईल ते डायरेक्ट आपलं चालू असतं. त्याच्यामुळे थोडंफार चुकलं तर तेवढं ऍडजस्ट करून घ्या. आता इथून पुढे तर काही चूक होणार नाही याची मी काळजी नक्की घेईन. तर तेवढं ते एक करेक्शन करून घ्या आणि आज आपण करूया आपल्या पुढच्या लेक्चरला सुरुवात. तर बघा मित्रांनो, आपण बघणार आहोत पुढचा प्रकार. तो आहे दिलेला अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील. तर बघा, आपण पहिले उदाहरण बघणार आहोत. 4, 8, 3 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. तर आपण हे नवीन विद्यार्थ्यांना बेसिक पासून घेतोय, जुन्या विद्यार्थ्यांना हे येत असेल. तर बघा, मी तुम्हाला हे उदाहरण सोडून द्यायच्या आधी छोटासा चार्ट लिहून देते, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 1, 1, 2, 2, 3, 6, 4, 24, 5, 120, 6, 720, 7, 5040. बरोबर 2, बरोबर 2, बरोबर 6, बरोबर 24, बरोबर 120, बरोबर 720, बरोबर 5040. तर हा तक्ता ना, हा तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा किंवा पाठ करून टाका. आता आपला प्रश्न काय होता, 4, 8, 3 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. आता बघा, हे मी तुम्हाला किती अंक दिले होते, 1, 2, 3 तीन अंक दिले होते. आता तुम्ही लक्षात ठेवा, 3 आलं तर याचं उत्तर किती येईल, 6 येईल. आता ज्या वेळेला भरतीच्या पेपरला तुम्हाला असा प्रश्न येईल, तर त्यावेळेला तुम्हाला 6 संख्या तयार करायला वेळ पुरणार नाहीये आणि आपल्याला टायमिंग कमी असतो, तुम्ही एका गणिताला एवढा वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा तक्ता तुम्ही पाठ करून टाका. आता ह्या 6 संख्या कोणत्या आहेत ह्या मी तुम्हाला तयार करून दाखवते. आता पेपरला जर कोणी गेलं तर हौस नौस कोणी पण हे तयार करतो. तर बघा, आता पहिली संख्या येईल 483, त्याच्यानंतर येईल आपली 438, त्याच्यानंतर येईल आपली 834, त्याच्यानंतर येईल 843, त्याच्यानंतर येईल 348, त्याच्यानंतर येईल 384. तर आता ह्या 6 संख्या सोडता 7वी संख्या तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा तक्ता लिहून दिलाय. आता भरतीला जास्तीत जास्त 1, 2, 3, 7 पर्यंत विचारू शकते, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा तक्ता दिलाय. आता 1, 2, 3 म्हणजे कोणतेही ऑड आकडे, म्हणजे 1, 8, 10 किंवा 7, 8, 9 असे 3 आकडे. त्याच्यामुळे तुम्ही हा जो तक्ता आहे हा पाठ करून ठेवा. आता मी पुढचं उदाहरण तुम्हाला देईल, तक्ता पण तुमच्या समोर आहे, ते तुम्ही सोडवायचं. तर बघा, घ्या लिहून
2, 8, 5, 7, 3 हे अंक एकदाच वापरून किती जास्तीत जास्त संख्या तयार होतील? आता ह्या संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 5 संख्या आहेत. आता तुम्ही इथे बघा 5, त्याचं उत्तर तक्त्यात काय दिलेलं आहे? 5च्या पुढं 120. तर याचं उत्तर डायरेक्ट 120 टेकून द्यायचं. आता तुम्ही काढत बसणार आहे का एवढ्या संख्या? तेवढा वेळ नाही आपल्याला, त्याच्यामुळं विचारलं की डायरेक्ट 120 टेकून द्यायचं. त्यातलंच आपण पुढचं उदाहरण बघूया, तिसरं उदाहरण. 4, 2, 5 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? तर बघा आता तक्त्यानुसार बघूया. ह्या 3 संख्या आहे, 3 संख्या म्हटल्यावर त्याचं उत्तर किती येणार? 6. आता तुम्ही तक्ता जर लिहिला असेल तर मी पुसून टाकते. तर बघा आता उदाहरण असं राहील, 4, 2, 5 ह्या संख्या, हे अंक एकदाच वापरून ज्या संख्या तयार होतील त्या संख्या आणि त्यांची बेरीज. तर बघा हे उदाहरण मी लिहिले फळ्यावरती. आता ह्या 3 संख्या आहे, म्हणजे चार्ट नुसार आपल्याला ह्या 6 संख्या असतील, हे तुमच्या पण लक्षात आल्या असतील. बेरीज विचारल्यानंतर ती कशी काढायची ती बघूया आपण. आता ह्या 3 संख्यांनी यांची बेरीज करायची. 4 अधिक 2 अधिक 5 यांची बेरीज किती झाली? 11. आता हे 222 गुणिले 11, तर हा आलाय आपला गुणाकार. आता बाजूला एक तुम्ही तक्ता लिहून घ्या. 3 अंक जर आले तर दिलेल्या संख्यांची बेरीज, दिलेल्या संख्यांची बेरीज आणि गुणिले 222 करायचे. पण जर दिलेल्या संख्यांमध्ये 0 आला तर 211 करायचे. म्हणजे 3 अंकी संख्या दिलाय आणि समजा इथे जर 0 आलाय तर 211 ने गुणाकार करायचा. 4 अंक आल्या 6666 ने गुणाकार करायचा. आणि याच्यामध्ये जर 0 आला 4 अंकामध्ये तर 6444 ने गुणाकार करायचा. आता त्याच्यामुळे ना तुम्ही हे 222 कुठून घेतले किंवा हे 6666 कुठून घेतले त्याला अजिबात डोकं लावू नका. आले ना संख्या आली ना डायरेक्ट त्याला बेरीज करायची आणि त्याचा गुणाकार करायचा 222 ने. आणि जर 0 आला तर 211 ने. नाही तर तुम्ही शोध लावत बसणार की हे 222 कुठूनच घेतली. आता तुम्ही 100च्या 100 प्रश्नामध्ये जर टोले मारून उत्तर दिले आणि ते जर 92 बरोबर आले तर तुम्हाला कोणी विचारणार आहे की हे तुझे 92 बरोबर कसे आले? त्याच्यामुळे तुम्ही उत्तर अशी घेणं ठेवा, कसं आलं याच्याशी नाही. तर बघा हे झाले, त्याचा गुणाकार आला 24, 42 आणि त्या संख्या झाल्या 6. तर त्यातीलच आपण पुढचं उदाहरण बघूया, चौथं. 2, 3, 5 हे अंक एकदाच वापरून त्या संख्यांची बेरीज, त्या संख्या किती आणि त्यांची बेरीज किती? आता अंक 3 आले म्हटल्यावरती त्या संख्या किती येणार आहेत? 6. आता त्याची बेरीज कशी काढायची ते बघणार आहे आपण. तर बघा 2 अधिक 3 अधिक 5 झाले 10. तर बघा 222 मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, गुणाकारामध्ये आपण 2, 3, 5 यांची जी बेरीज आली 10 ते घेणार आहोत. आता 222 हा जसे जसे ठेवायचे आणि पुढचं एक 0 टेकून द्यायचं. ती आली 2220 त्यांची संख्येची बेरीज. आता त्याच्यातलंच पुढचं उदाहरण घेऊया आपण. 4, 7, 3 हे अंक एकदाच वापरून त्या संख्या किती आणि त्यांची बेरीज किती?
आता हे 3 अंक आहे म्हटल्यावरती 6 संख्या होणार, तर त्यांची बेरीज करूया. 4 अधिक 7 अधिक 3. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, त्या दिलेल्या संख्या आहेत त्यांची पहिली बेरीज करायची. 4 अधिक 7 अधिक 3 बरोबर 14. तर बघा 3 संख्या आल्या तर त्यांची बेरीज आहे त्यांनी त्या 222 ला गुणाकार करायचा. तर त्यांची बेरीज आली 14, तर 222 गुणिले 14. 14 गुणिले 222 किती झाले? तर बघा म्हणजे किती होतील? 3108. हे झालं त्याचं उत्तर. म्हणजे ही त्या संख्यांची बेरीज झाली. तर त्यातीलच पुढचं उदाहरण घ्या. 407. हे अंक एकदाच वापरून संख्या किती तयार होतील आणि त्यांची बेरीज किती होईल? आता याच्यामध्ये आपल्याला बघा ह्या 3 अंकी संख्या आहे, पण याच्यामध्ये आपल्याला 0 आलेला आहे. आता इथं गुणाकारात किती येणार आहे? 211 येणार आहे. तर बघा 4 अधिक 0 अधिक 7 बरोबर 7 आणि 4 11. 211 गुणिले 11 बरोबर किती होतात? आता हे झाले 2321 म्हणजे त्या संख्येची बेरीज. आता समजतंय का तुम्हाला मी नेमकं काय सांगते ते? आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून येणाऱ्या संख्या आणि त्यांची बेरीज किती? आता ह्या आपल्या 4 संख्या आलेल्या आहेत. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. आता बघा मी तुम्हाला मगाशी लिहून दिलं होतं की 4 अंकी जर संख्या आली तर त्याला कितीने गुणायचं? तर 6766 ने गुणाकारात. म्हणजे ही जी आपली बेरीज आली आहे त्याने गुणायचं 6766 ला. आता हाय ते जसेच्या तसे लिहून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक शून्य टिकून द्यायचं. ही झाली आपल्या त्या संख्यांची बेरीज. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. 1 3 5 7 हे अंक एकदाच वापरून त्या येणाऱ्या संख्या किती आणि त्यांची बेरीज किती? 4 अंक आल्यावर 6766 घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या अंकांची बेरीज करून घ्यायची. तर याची बेरीज होती 16. आता 16 गुणिले 6766. तर ही झाली त्या संख्येची बेरीज. तर बघा सांगितलेले उदाहरण समजलेत का तुम्हाला? लय सोपे उदाहरण आहेत हे. शक्यतो भरतीला असे उदाहरण दिसते नाही बरं का, पण आलं तर मार्क नको जायला म्हणून टॉपिक घेऊन टाकलं. तर बघा याच्यातलाच पुढचा प्रकार आणि सगळ्यात सोपा प्रकार, मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करणे. तर बघा तक्ताच लिहून देते मी तुम्हाला. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा 6 कॉलम तयार करायचे आहेत आपल्याला. पहिल्या याच्यात लिहायचं अंकी, त्याच्या पुढे लहानात लहान, त्याच्या पुढं मोठ्यात मोठी, 1 2 3 4 5 6. आता बघा 1 10 100 1000 10000 1,00,000. आता मोठ्यात मोठी 9 99 999 9999. आता बेरीज 10 109 1099 10,999. आता वजाबाकी
हा तक्ता तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा पूर्ण लिहून घ्या. हा उपयोगाचा तक्ता आहे. त्याच्यामुळे मी बाजूला झाले आणि पाठ करून टाका. तर स्क्रीनशॉट मारून घ्या, मला पुसता येईल आणि पुढची उदाहरणं घेता येईल. तर चला याच्यातलंच आपण पहिलं उदाहरण बघू. 4, 3, 5 हे अंक एकदा वापरून या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? आता तुम्ही बघा, हे अंक 3 आहेत आणि आपल्याला याच्यापासून 4 अंकी संख्या तयार करायची. तर ज्या वेळेला असं प्रश्न येईल त्यावेळेला जी मोठ्यात मोठी आपण संख्या तयार करणार आहे, जो अंक मोठा आहे ना तो डबल घ्यायचा. आता बघा याच्यामध्ये 5 मोठा आहे म्हणजे 5 येईल डबल. आता 4 आणि 3 मध्ये कोणता अंक मोठा आहे? 4. आणि त्याच्यानंतरचा अंक 3, म्हणजे हे किती होतील? 5543. आता याच्यातलं पुढचं उदाहरण घ्या. 9, 4, 2, 0, 1 या संख्येपासून 5 अंकी लहानात लहान संख्या. आता ज्या वेळेला असं उदाहरण येतं त्यावेळी पहिल्यांदा 1 घ्यायचा, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 9, म्हणजे ही झाली आपली 10,249. आता मुलं काय करतात, लहानात लहान विचारली ना तर सगळ्यात पहिल्यांदा ते 0 घेतात. म्हणजे मी नवीन मुलांच्या दृष्टीने सांगते, जुने मुलं हुशार आहेत हे आपल्याला माहिती आहे. आता याच्यातलंच आपण तिसरं उदाहरण बघू. तर चला, जागा शिल्लक असेल तर तिसरं उदाहरण लिहून घ्या. 304 ही झाली आपली मोठी. आता लहानात लहान विचारली ना तर 3, त्याच्या पुढं 0004 ही झाली आपली लहान. तर बघा आपण याच्यातलंच पुढचं उदाहरण बघू. 9078 या अंकापासून तयार होणारी 5 अंकी मोठी आणि 5 अंकी लहान संख्या. तर बघा, तुम्ही सोडवा नाहीतर मी तर आहेच आहे. तर बघा, घ्या लिहून घ्या. 99870 ही झाली आपली मोठी संख्या. 9 डबल घेतला आपण इथं. आता लहान, आता सगळ्यात लहान संख्या कोणती? 7. 0 डबल घ्यायचा आणि 8, म्हणजे 70,089 ही झाली लहान. तर बघा, आपलं आतापर्यंत जे झालंय ते बेसिक लेक्चरच झालंय. याच्यात अजून थोडस बाकी आहे, पण गंमत अशी झाली ना, मला पहिल्यांदा ना टॉपिक पहिल्यांदा उडवायचे. सरासरी असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, व्यवहार्य अपूर्णांक असेल किंवा रेल्वे असेल, इकडून आली तिकडून आली धडकली, किंवा नळ टाकी असेल, तर हे टॉपिक जर आपण एकदा उडवले ना तर आपण लागलं तर परत पहिल्यापासून बेसिक पासून घेऊ. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. आता हे फिडणी घ्यायचं कारण असं आहे ना की आपले जे जुने विद्यार्थी आहेत ना त्यांच्या दृष्टीने, कारण की ते पहिल्यापासून मला जोडलेले आहेत. नवीन विद्यार्थ्यांसाठी पण ते उपयोगाच आहे, असं नाही की ते वाया जाणार आहे. त्याच्यामुळे मला आहे ना दोन्हीचा एक अंदाज घेऊन ते पद्धतीने आपल्याला लेक्चर घ्यायचे. त्याच्यामुळे ना मी आता इथं बेसिक इथंच थांबवणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिकचे उदाहरणं घेणार आहोत.